नमस्कार, मी अहमद शेख आणि राईट पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। दरवेळीप्रमाणे आपण यावेळीही एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा वेगळा विषय म्हणजे वक्फ। या वक्फ नावाच्या शब्दाच्या बाजूला बऱ्याच गोष्टी चालतात, बऱ्याच चर्चा होत आहेत, महाराष्ट्रभरात होत आहेत, देशभरात होत आहेत, जगभरात होत आहेत। आणि मग या वक्फच्या नावावर जे काही बिल पास झालं किंवा संसदेत जे काही बिल एक पास करण्यात आलं ज्याच्यामध्ये वक्फच्या विषयातल्या सुधारणा करण्यात आल्या, आणि मात्र हे वक्फ म्हणजे नेमकं काय आहे, हा नेमका कायदा काय पास झाला आहे, हा कुणाच्या संबंधातला कायदा आहे आणि याचा फायदा काय, याचा तोटा काय, कोणत्या कम्युनिटीला याचा फायदा होणार आहे किंवा कोणत्या कम्युनिटीला याचा तोटा वगैरे होणार असेल का, या सगळ्या गोष्टीवरती आज आपण चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आज आहेत इरफान अली पीरजादे। इरफान, तुमचं या आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे। खरं तर इरफान अली पीरजादे हे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक आहेत। देशभरात त्यांचा प्रवास असतो या विषयात, महाराष्ट्रभरातही ते वेगवेगळ्या विषयात प्रवास करतात आणि वक्फ या विषयावरती त्यांचा अभ्यास आहे। JPCच्या मीटिंग्समध्ये, बऱ्याच मीटिंगमध्ये त्यांनी हजेरी देखील लावलेली आहे, तिथे देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। आज त्या आपल्यासोबत आहेत। सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे। मला एक सांगा, काय आहे वक्फ म्हणजे नेमकं काय, हे आधी आम्हाला समजावून सांगा, ज्याच्याने ती कन्सेप्ट क्लिअर होऊ शकेल। वक्फ हा जो शब्द आहे तो बेसिकली अरेबिक शब्द आहे, अरब राष्ट्रात वापरला जाणारा शब्द आहे आणि इस्लामिक टर्ममध्ये म्हणजे इस्लामिक लॉमध्ये वक्फचा बेसिकली शब्दशः अर्थ होल्ड करणे, एक काहीतरी घेणे असा आहे। आणि इस्लामिक लॉमध्ये जर वाचलं म्हणजे शरिया किंवा असं जर वाचलं तर त्याच्यात लक्षात येतं की जो अल्लासाठी काही दान करेल किंवा अल्लासाठी मस्जिद असणार आहे, मदरसा असणार आहे किंवा आणि काही गोष्टी ज्या समाजासाठी तो देणार आहे पण अल्लाच्या नावाने देणार आहे, तो त्याला वक्फ असं म्हणतात। म्हणजे कोणी वेळ वक्फ करणार आहे, कोणी टाईम असं देईल, कोणी जमीन देईल, कोणी एखादी बिल्डिंग देईल म्हणजे बिल्डिंग वक्फ केली म्हणेल तेव्हा, किंवा मी जमीन दिली तर जमीन वक्फ केली असं म्हणेल, किंवा जसं मी म्हणलं की त्याने पैसे दिले, कॅश दिली तर वक्फ कॅश म्हणूनसुद्धा आपण जे आपण जकात किंवा आणि असं बाकीच्या गोष्टी पाहतो ते आपल्याला ऐकायला मिळतं। तर हा वक्फ जो विषय, आणि मग आपल्या इकडे जे आहे, आपल्याकडे ट्रस्ट जी बनते, म्हणजे समजा एखादी जुम्मा मस्जिद ट्रस्ट आहे आणि ट्रस्ट ही मस्जिद आहे आणि किंवा जे काही रिलिजियस चालेल किंवा नॉन रिलिजियस चालेल त्याच्यासाठी जे हे बनेल, त्याला देखरेख करणारी जी संस्था बनेल ते आपल्या इकडे ट्रस्ट म्हणून असते आणि त्या ट्रस्टला आत्ता आपण वक्फ म्हणतो। आणि या वक्फचं सगळं जे कारभार चालतो म्हणजे त्यासाठी एक बोर्ड तयार झालेला आहे, म्हणजे त्याचा एक ॲक्टनुसार बोर्ड तयार, वक्फ बोर्ड असं त्याला वक्फ बोर्ड म्हणतात। मग त्याचा कारभार करण्यासाठी ज्या अमेंडमेंट झालेल्या आहेत तो आत्ताच्या म्हणजे बऱ्याच अमेंडमेंट झाल्या, त्यापैकी सर्वात चर्चा झालेली म्हणजे पूर्ण राज्यसभा आणि लोकसभा याच्यामध्ये सर्वात जास्त त्याच्यावर चर्चा झाली ज्या बिलवर, ते वक्फ बिल आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या देशासाठी, इथल्या मुसलमानांसाठी सुद्धा। अच्छा। आणि जसं की बऱ्याच गोष्टी समोर येतात की वक्फनी अमुक एका जागेवरती हक्क सांगितला किंवा अमुक एक जागा बळकावली किंवा असं बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या समोरही येत आहेत, म्हणजे देशभरात, म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या काही घटना असतील किंवा खाली साऊथच्या काही घटना आहेत सगळीकडे। तर असा काही अधिकार वक्फला आहे का की किंवा रिलिजियस टर्ममध्ये किंवा धार्मिक याच्यामध्ये बोलत असताना या वक्फ असं करू शकतं का? म्हणजे समजा ठीक आहे, कायद्याला त्यांना दिले असेल मांडण्यात, पण नैतिकरित्या ते करू शकतं का? नाही, खरं म्हणलं तर इस्लामिक लॉमध्ये असं नाही आहे काही की म्हणजे आपला ॲक्ट बऱ्याच वेळा अमेंडमेंट होत त्या अगदी 2013मध्ये खूप मोठी अमेंडमेंट केली त्याच्यामध्ये। आणि या 2013मध्ये जी अमेंडमेंट झाली ती डेंजर होती की त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे दिल्लीमधल्या काही जमिनी, लाखो एकरच्या जमिनी, ज्या 1000 एकरच्या जमिनी त्या वक्फमध्ये चढवल्या गेल्या आणि ते अपीजमेंटचं एक टूलच बनलं होतं। म्हणजे वक्फ ॲक्ट जो आहे तो मुसलमानांचे जे अपीजमेंट करणारे आहेत त्यांनी त्याचं खिसे भरले या ॲक्टमुळे, असं झालं। हां, म्हणजे
2013ला जो ॲक्ट अमेंडमेंट झाली असेल किंवा तो कायदा जो असेल त्या कायद्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युअल ज्याच्यामध्ये एक हे होतं 40 नंबरचा क्लॉज म्हणतात त्याला, की वक्फ बाय युजर. म्हणजे समजा मुघलांच्या काळातली जमीन आहे आणि त्याला मुस्लिम यूज करत होते आणि लाल किल्ला आहे किंवा आता जे पार्लमेंट बांधलेलं आहे, आता मुघलांच्या काळात तर सगळी सल्तनत त्यांची होती, त्यामुळे त्यांचं सगळंच होतं तिथे. त्यामुळे कोणीतरी क्लेम केलं होतं की संसद भवनामध्ये किंवा संसद भवनाची जागासुद्धा वक्फची आहे. तर त्या 40 नंबरच्या क्लॉजनुसार ते बोलत होते की यस, ही सुद्धा वक्फची जागा आहे, कारण ही ॲट वन्स किंवा कधीतरी मुसलमानांनी यूज केली होती, म्हणून ही जागा तुम्ही वक्फमध्ये आणली पाहिजे. तर असं काही इस्लामिक लॉमध्ये नाही आहे. म्हणजे मी जेव्हापासून वक्फच्या JPC मध्ये जायचं होतं त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी वाचतो आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप चांगला अभ्यास किंवा चर्चा जी घडवली आहे ती इंडोनेशिया, म्हणजे पूर्वेकडचे जे इस्लामिक देश आहेत त्यांच्याकडे खूप चांगलं लिटरेचर, मलेशियामध्ये बेसिक करून खूप चांगला अभ्यास करून लिहिलेलं हे आहे. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टर्म्स त्यांनी, म्हणजे शरिया डायरेक्ट वाचणं आणि त्यातनं कळणं हे खूप त्यामध्ये एक्सपर्टी लागेल. पण जे एक्सपर्ट आहेत त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यात चांगली पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यात ती इंटरनेटवर अवेलेबल आहेत. त्यामुळे त्यातनं वाचलं लक्षात आलं की आपल्याला मुसलमानांचं लालून चांगल करायचं असल्यामुळे, अपीजमेंट करायचं असल्यामुळे अशा लोकांनी दाखवलं असं की हे करायचं आहे. म्हणजे जसं ट्रिपल तलाकच्या विषयातलं, ट्रिपल तलाक कुठेच एक्झिस्ट करत नाही इस्लाममध्ये. पण अशा प्रकारच्या तुम्हाला चांगलं वाटतं तर करा, तुमच्या सोयीचं आहे, तुम्हाला, पण ते किती समाजाला इम्पॅक्ट करेल वगैरे असं न पाहता त्याला अलाव करणं आणि पुन्हा एकदा ते अपीजमेंटच आहे. आणि त्यातनं वोट बँक बांधणं, आणि आत्तासुद्धा जे चाललेलं आहे हा सुद्धा वोट बँकसाठीचाच थोडा तमाशा जो चालला, रस्त्यावर चालू आहे किंवा लोकसभेत पण छाती पिटणं जे होतं काही लोकांचं, म्हणजे कल्याण बॅनर्जी किंवा अशी जी काही लोक आहेत की ते किती ते मुस्लिम आहेत आणि किती मुस्लिमांचं आम्हाला प्रेम आहे या विषयातलं आम्ही स्वतः डोळ्यानेही पाहिलं की जेव्हा JPC मध्ये गेलो होतो तेव्हाही पाहिलं होतं आणि पार्लमेंटमध्ये तर पाहिलेलंच. JPC मध्ये पण काही राडा झाला होता, तर तो जरा किस्सा सांगितलं तर बरं होईल. JPC मध्ये असं आहे की JPC मध्ये मी जे गेलो होतो ते बेसिकली या अमेंडमेंट ॲक्टला, JPC वक्फ अमेंडमेंट ॲक्टला सपोर्ट करायला गेलो होतो. आणि ते मी जसं मांडलं सुरुवातीला, मग सगळे अपोजिशनवाले सगळे अलर्ट झाले. आणि वक्फमध्ये असं आहे की बेसिकली ज्या जमिनीवर किंवा ज्या गोष्टीमध्ये रिलिजियस काही नाही आहे, म्हणजे समजा नमाज होणार नाही आहे, नमाजच्या म्हणजे मस्जिद आहे किंवा मदरसा आहे, बरोबर, याच्या व्यतिरिक्त ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये नॉन मुस्लिमांना ते घेऊ शकतात ॲज अ मुत्तवल्ली म्हणून. आणि जर मुत्तवल्ली नॉन मुस्लिम वक्फ म्हणजे ट्रस्टमध्ये असू शकतो, ट्रस्टच्या याच्यामध्ये, ट्रस्टच्या कारभारामध्ये, तर तो बोर्डाच्या याच्यात का असू शकत नाही असा मी तिथे प्रश्न मांडला. आणि त्यामुळे ॲज पर द इस्लामिक लॉ हे बरोबर आहे असं आम्हाला वाटलं, आमच्या संस्थेला वाटलं. त्यामुळे आम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये नॉन मुस्लिम असायला हरकत नाही, कारण एकतर इस्लामिक लॉ तर आहेच, दुसरं ही जी बॉडी आहे म्हणजे हे वक्फ बोर्ड जे असणार आहे, वक्फ बोर्ड हे मॉनिटरिंग करणार आहे, गव्हर्नन्स करणार आहे, ते जाऊन काय तिथे रिलिजियसली काहीच करणार नाही. बरोबर. आणि कुठल्या त्यांना तसा त्या ॲक्टप्रमाणे सुद्धा काही रिलिजियसली त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा काही प्रावधान नाही आहे. त्यामुळे ते सगळं व्यवस्थित होतंय की नाही हा सगळा विषय वक्फ बोर्डाचा जो धांदली होती सगळी, बरोबर, त्या विषयामध्ये मुस्लिम सोडून दुसरे लोक असणार आहेत, याचा एक चांगला कंट्रोल त्याच्यावर राहू शकतो या भावनेने आम्ही त्याला सपोर्ट करत होतो. आणि मग तुम्ही कुठून आणला, हे कुठलं शिकवायला लागला आम्हाला असं OBC आणि त्यांचं नाव आहे बॅनर्जी, जे TMCचे सांसद आहेत,
त्या सांगितलं तुम्ही हे काही सांगताय आम्हाला. मग मी त्याचं कुठल्या पुस्तकात घेतलं आहे, कुठल्या पानावर आहे, इतकाही रेफरन्स त्यांना दिला. त्यामध्ये जास्तच व्हायला आम्हाला कोण शिकवायला लागला हा शाणा. त्याच्यामध्ये मग खूप मग माझ्यावर तो ओरडतोय, कल्याण बॅनर्जी माझ्यावर वारंवार ओरडत होता. हे बघून मग शिवसेनेचे मस्के साहेब जे आहेत, नरेश मस्के साहेब, ते आले. त्यांनी मग असं कसं तुम्ही करू शकता, असं बोर्डू करू शकता, कोणीतरी सांगताय तर तुम्ही त्याला फक्त तुमच्या अपोजिट सांगतोय म्हणून तुम्ही त्याच्यावर आरडाओरडा करणार का वगैरे असं. मग त्यांच्यामध्ये खूप वादा व्हायचा. जवळजवळ 10-15 मिनटं ते एकमेकांना वेगवेगळ्या गोष्टीत काय काय बोलत होते आणि काय काय चालू होतं त्यांचं. पण एकंदरीत लक्षात आलं की ही जी लोक आहेत, कल्याण बॅनर्जी किंवा ओवेसी सुद्धा असतील, यांनी त्यांच्या ठिकाणी खूप गोंधळ घातलेला आहे वक्फच्या जमिनीला घेऊन. हो का? त्यामुळे त्यांचा आटापिटा होतोय असं. इव्हन एकंदरीतच तुम्ही सगळ्या आंदोलनामध्ये बघितलं तर कुठे महाराष्ट्रात कुठे आंदोलन झालं तर कोणी केलं असेल तर पॉलिटिकल पार्टीने केलं. जनतेतनं स्वतःहून काय आलं असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. हा त्यांच्या मनात कन्फ्युजन आहे की काय वक्फचा कायदा आहे, आपल्या अगेन्स्ट काय होणार आहेत, आपल्या अगेन्स्ट काहीतरी होईल असं त्यांना फिलिंग आहे. तर असं त्याच्यामध्ये काही नाही आहे. पण ते अजून त्यांना हेही लक्षात आलं आहे की खूप लोकांनी असं गडबडी केलेल्या आहेत बरोबर वक्फच्या जमिनीच्या. ऐकून माहिती आहे, काही डायरेक्ट स्वतः भुगते असतील याच्या विषयातले. त्यामुळे इथे आपल्याकडे किंवा ओव्हरऑलच भारतामध्ये काही ठिकाणी सोडलं, मोजके ठिकाण सोडले तर कुठे काय असं काही प्रदर्शनं झाली नाही आहेत. पण सोशल मीडियावर बघतो त्यामुळे ते आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आमचा मुद्दा जो आम्ही JPCमध्ये मांडला तो एकदम टू द पॉईंट होता, फोकस होता. बरोबर की त्याच्यामध्ये कलेक्टरकडे अधिकार का असले पाहिजेत. कारण आत्ता जर आपण पाहिलं तर कलेक्टर हा बॉस असतो जिल्ह्याचा. सगळी त्याकडे ताकद असते, पोलीस असते, यंत्रणा असते सगळी. आणि समजा एखादी जमिनीवर कोणी कब्जा करतोय किंवा एका जमिनीवर काही अनधिकृत कन्स्ट्रक्शन करतोय किंवा त्याला ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करतोय तर कलेक्टर स्वतः सांगू तिथे पोलीस लावू शकतो किंवा त्याच्याकडे पॉवर आहे ती की या सगळ्या गोष्टी वापरू शकतो. तर त्यामुळे कलेक्टर असणं सोयीचं. याच्या अगोदर कोण होतं तर याच्या अगोदर होतं ते हे जे सांगतील जे वक्फ बोर्डामध्ये एक हे ठरवायचे ते माणूस ठरवायचे असा की तो या गोष्टीवर लक्ष देईल. त्याची पॉवर आणि कलेक्टरची पॉवर याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. समजा उदाहरणार्थ आपण समजू की मुंबईची जुम्मा मशीद ट्रस्ट आहे आणि तिथे त्यांची एखादी जागा आहे आणि त्या जागेवर कोणीतरी झोपडी बांधली किंवा तिथं काहीतरी इलिगल काम करत आहे तर त्याला दम देण्याचा जो जोर आहे तो कलेक्टरचा जो एवढा असेल तेवढा बाकीच्या कोणाच्या अधिकाराचा नसणार आहे. कलेक्टर इज द बॉस. आणि कलेक्टर म्हणजे ओवेसींनी किंवा बाकीच्या लोकांनी जे कलेक्टर या विषयातलं जे चुकीचं मत लोकांमध्ये पसरवले ते असं आहे की इथे कलेक्टरकडे येईल, कलेक्टर जमीन विकेल, कलेक्टर हे करेल, कलेक्टर तुम्हाला काय करू म्हणजे जे कोणी सरकार असेल ते करेल, कलेक्टरला घेऊन जमिनींचा गैरव्यवहार करेल. आत्ता मला असं म्हणायचं त्याच्यामध्ये की कलेक्टर हा खूप कायद्याने बांधलेला माणूस असतो. तो काय अशी गडबडी कायद्याच्या बाहेर फार म्हणजे जातच नाही. तो शक्यतो काय त्याची नोकरी जाईल किंवा त्याचं करिअर खराब होईल. तर आणि कोणी कलेक्टर हा खूप जिम्मेदार असलेला, जिम्मेदारीने वागणारा, सगळं करणारा माणूस असतो. तो अशा गडबडीत काय जाणार नाही. त्यामुळे कलेक्टर असणं हे खूप सोयीचं आहे, चांगलं आहे. आणि कलेक्टरकडे तेवढी पॉवर असते. बरोबर. आणि अशा कुठल्याही जमिनीवर जर कोणी जात असेल, काही करत असेल तर त्याला रोखण्याचा जितका अधिकार याला आहे तेवढा बाकीच्या कोणाला कुठल्या याला असेल असं मला वाटत नाही. कलेक्टर असल्यामुळेच प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हाधिकारी आहे. त्यामुळेच आजची सगळी जी व्यवस्था चालली ती व्यवस्थित चाललेली. म्हणजे थोडक्यात वक्फ सोडला तर बाकी सगळ्या जमिनींचा कारभार कलेक्टर करेल. तसं पाहायला गेलं कलेक्टर म्हणजे काय, कलेक्ट काय करायचं, कलेक्ट रेव्हेन्यू राजस्व कलेक्ट करणं हा त्याचा रेव्हेन्यूचा तो बॉस असतो त्याचा. आणि तेव्हा तुम्ही पहा कुणाची जमीन विकू शकला असता ना. आता ते वक्फ सोडा पण आता हातात आहेच आहे ना सगळं, काही करू शकला असता. अशा पद्धतीनं भ्रम पसरवला जातो. दुसरं त्याच्यामध्ये मला एक अजून एक विचारायचं आहे की तुम्ही परवा एका न्यूज चॅनलमध्ये डिबेट करताना इम्तियाज जलीलला तुम्ही सांगितले की तुमच्या आकानी
3,000 कोटींचा याच्यात घोटाळा केला आणि त्यात ते म्हणले की नाही नाही तुम्ही हे समोर येऊन बोला, तर तुम्ही म्हणले की नाही नाही मी त्यांना JPCवर तोंडावरच बोललो त्यांच्या. तर ते काय नेमकं कसा घोटाळा आणि काय प्रकार? जेव्हा त्यांचे आका म्हणजे ओवेसी हे तिथल्या वक्फ बोर्डाचे म्हणजे तिथल्या त्यांच्या राज्याच्या वक्फ बोर्डाचे जेव्हा मेंबर होते तेव्हा त्यांनी खूप धांदली केलेल्या आहेत. आणि तुम्हाला खरं तर मी तुम्हाला पाठवीन ते की जवळजवळ 3,000 करोडचा बापरे जमिनीचा घोटाळा त्या ठिकाणी एका हॉटेलला विकलेला आहे. ऑन कॅमेरा सांगतो एकदम 5 स्टार हॉटेल त्यांनी तिथं बांधलेलं, अशा जमिनी त्यांनी विकलेल्या आहेत. अशा बऱ्याच धांदली तिथे आहेत. आणि त्या मी तर कुठेतरी वाचूनच सांगतो ना, मी काय त्यांच्यासोबत काम केलं आणि त्यांनी केलं असं माहित नाही मला. बरोबर. पण सगळं तिथे पेपर आउट झालेलं आहे त्या वेळेला. किंवा एक तर रिपोर्ट आहे, मी तुम्हाला तो रिपोर्ट पाठवीन. त्या रिपोर्टमध्ये तर ठग ऑफ अलमायटी लँड्स म्हणजे देवाच्या जमिनीचे ठग असं त्यांनी त्या टायटल दिलेलं आहे त्या रिपोर्टला. आणि हे जे ठग आहेत अलमायटी लँडचे यांना शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही त्याच्या तोंडावर सुद्धा बोललो आहे, चॅनलवर पण बोलत आहोत आणि काय न्यूज चॅनलसुद्धा बोललोच आहोत. पण आधीचा जो कायदा होता तो असं सांगत त्या कायद्यामध्ये असं प्रोव्हिजनच अशा प्रकारच्या नव्हत्या की तुम्ही जवळच्या कोर्टात जाऊ शकता. जायचं असेल तर ट्रिब्युनलमध्ये जायचं. म्हणजे उदाहरणार्थ जर जतमध्ये, महाराष्ट्राचं जत आहे, एक टोक आहे, हां, तिथून कोणाला काही तिथल्या दर्गा ट्रस्टमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर त्याला संभाजीनगरला यायचं. म्हणजे औरंगाबादला यायचं ना, औरंगाबादमध्ये ती केस लढवायची त्यांनी त्या ट्रिब्युनलमध्ये सांगायचं. तिथून इथे यायला त्याला 2-4 हजार रुपये खर्च येतात. तसं उत्पन्न त्या ट्रस्टचं त्या दर्ग्याचं काय असेल ते तितकं नसतं. त्यात ते सगळे 500-500 रुपये 200-200 रुपये काढून पैसे जमा करतात. किंवा आम्ही ज्या गावात राहतो सांगलीमध्ये तिथे ट्रस्ट आहे आमच्या दर्ग्याची, त्यांचं काय नाव बदलायचं असतं, काय चेंज रिपोर्ट करायचं असतं. तेव्हा आम्ही पाहिलेलं आहे की लोक आमचे सगळे जे मुजावर लोक आहेत सगळे ते दर्ग्याचे पैसे काढतात आणि कोणीतरी इथे जाऊन कामं करा. म्हणजे मेन सेंटर संभाजीनगरला वक्फ बोर्डचं हेड ऑफिस आहे, म्हणजे सगळं महाराष्ट्राचं ते तिकडे. पण या युती सरकारने असं केलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर याचं उघडलेलं आहे ते एक. आणि त्यांनी आणखीन एक केलंय की स्टाफ वाढवला याच्यातला. तर आधी या सरकारने तोही केला नव्हता. तर हे सरकार जे आहे ते म्हणजे सरकारवर जो आक्षेप येतो की सरकार काय करणार आहे, सरकारने हे सुद्धा केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने की ते 165 पदं त्यांनी भरली मागच्या 2-3 वर्षामध्ये. आणि हा जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर उघडलं त्यामुळे त्यांना कागद द्यायला डायरेक्ट तिकडे जावं लागत नाही. बरोबर. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना जागा आहे की तिथे जाऊन ते एक माणूस त्यांचा तिथला वक्फ बोर्डाचा आहे तिथे की आणि तो ते रिसिव्ह करू शकतो. पण अपप्रचार किती करायचा आणि सांगायचं की हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आणतील, तुमचा सगळ्या जमिनी घेतील. सरकार सुविधा द्यायलाच बसलेलं आहे. आणि सरकारने जे केलं म्हणजे या ॲक्टमध्ये ते मला तर वाटतं खूप इस्लामिक लॉला अनुसरून केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या इस्लामिक लॉच्या अनुसरूनच त्यांनी सांगितल्या, ॲक्टमध्ये आणल्या, ज्या आधी नव्हत्या. म्हणजे काय तर इस्लामिक लॉमध्ये काय म्हटलं की तुम्ही कमवलेली जमीन, बरोबर, तुम्ही जी तुमच्या कष्टाने कमवलेली आहे, जसं हजला आहे ती तुम्ही वक्फ करू शकता. हां, जसं हजचं कसं आहे की तुम्ही हजला कसं जाऊ शकता, उधार घेऊन नाही जाऊ शकत किंवा तुम्ही कोणाचे पैसे चोरून घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही प्युअरली घामाने गाळलेला पैसा घेऊन तुम्ही जी जमीन आहे ती कमवलेली, तुम्ही स्वतः कमवले ते वक्फ केलं, ते त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. बरोबर. आता राहिली दुसरी गोष्ट, कोणाच्याही जमिनीवर अधिकार न दाखवता तुम्ही तुमची जी आहे जमीन जी तुम्ही वक्फ केली तर ती वक्फ, त्याला काही अडचण नाही. मालक तुम्ही असला पाहिजे. बरोबर. वाकिफ जो आहे, वाकिफ खूप प्युअर असला पाहिजे. म्हणजे त्या बाबतीत हे तर इम्प्युरिटी होती आधीच्या याच्यामध्ये की कुणी मला वाटलं की यार ही जमीन मला सांगायचं, मग त्याच्यामध्ये काही थातूर सांगायचे की इथे आम्ही रिलिजियस काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो, इथे आमचं इतके वर्ष चालू आहे आणि आम्ही ही जागा वक्फ करतो असं सांगून ते त्याचे काही डॉक्युमेंट नसताना खोटे डॉक्युमेंट हे करून सुद्धा केलं. मुंबईचं सांगतो तुम्हाला, मुंबईत खूप गाजलेलं, खूप चाललेलं चातुरी केस चालू आहे त्याची. अंजुमन इस्लाम नावाची खूप मोठी संस्था आहे आमच्या पुण्यामध्ये, पण इथे त्याचं सेंटर आहे, त्यांचं कॉलेजेस आहे वगैरे. अंजुमन इस्लाम 150 वर्ष झाली संस्था आहे. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांनी सुरू केलेली संस्था. त्याला एका ठगाने ठगलेला आहे. कोण आहे तो ठग? तिथले मौलाना आहेत एक, आता खरं ते नाव घेणं वगैरे. तर
त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांची जी म्हणजे खूप प्राईम लोकेशनमध्ये 4 एकर जागा आहे. म्हणजे ते मैदान त्याच्या बाजूला कुठं? शाळा मुंबईत? आहे, त्याच्या बाजूला AP कॉलेज आहे, अकबर पीरभाई कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या बाजूला तिथे त्यांनी हे चालवलेलं आहे सगळं. तर ती जी लँड होती त्या लँडमध्ये त्यांनी काहीतरी 15 दिवसासाठी आम्हाला ही जागा द्या, आमचा रिलिजियस कार्यक्रम आहे त्यासाठी ती घेतली. आणि त्यातल्या त्या ट्रस्टवर जे एक जण जे वयस्कर आहेत त्यांना घेऊन त्यांनी खोटे कागद लावून खोट्या सह्या करून त्या सह्या वक्फमध्ये जमा करून आणि ती जमीन वक्फ करून टाकली. ती जमीन कोणाची आहे? कलेक्टरची आहे. कलेक्टरने अंजुमन इस्लामला काहीतरी मोठ्या 999 वर्षाच्या करारावर लीजवर दिलेली आहे आणि शैक्षणिक कारणासाठी. आणि यांनी असं केलं. बरं, हे किती वक्फमध्ये करप्शन किती? त्यांनी 5 ऑगस्टला ते कागद पहिला दिला की बाबा आमची ही जागा वर्ग व्हावी वक्फमध्ये. तर 24व्या दिवशी 5 तारखेला टाकलं, 24व्या दिवशी वक्फ झाली. इतक्या स्पीडने त्या ठिकाणी काम या विषयातलं झालं. म्हणजे इतकं करप्शन त्या प्रत्येक टेबलावर त्यांनी पैसे पुरवले, प्रत्येक ठिकाणी त्यांनी करप्शन केलं. आणि अदरवाईज तुम्ही वक्फमध्ये जावा ना, तुम्ही कागद द्या, तुमचं चेंज ऑफ रिपोर्टचं द्या. वर्ष 2 वर्ष 5 वर्ष आमच्या दर्ग्याचं जर आमच्या गावचे ते सांगतात अरे कामच होत नाही तिथे. अच्छा, आम्ही किती वर्ष झालं देतो आहोत, पण जमीन ढापाची म्हणले की लगेच म्हणजे असं काही निगेटिव्ह असलं का लगेच स्पीडने तिथे करप्शन होऊन काम होतं. तर असं लक्षात आलं की ही जी सिस्टीम आहे पूर्ण वक्फ नावाची, तिथे खूप करप्शन आहे. समजा वक्फच्या या कारभारात समजा चांगली लोक आली जी खरंच जेन्युइनली काम करू शकतात. आणि तुम्हाला खूप छान उदाहरण सांगतो. म्हणजे जम्मू काश्मीर म्हणजे त्याच्या 5 ऑगस्ट जेव्हा त्याचं ॲब्रोगेशन झालं 370चं, त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय त्यांचं नाव अद्राबे नावाच्या लेडी आहेत, त्या वक्फच्या चेअरमन झाल्या आहेत. तर मागच्या त्या प्रॅक्टिस करत होत्या चांगल्या. यावर्षी ताळेबंद आहे ना त्यांचा, यावर्षी त्यांनी बॅलन्स शीट जी दिली आहे ती 50 करोड प्रॉफिटमधली दिली आहे. बरं. आणि त्यांनी त्याच्यामध्ये खूप छोटे बदल केले ज्याच्याकडून त्यांनी इन्कम वाढेल त्यांचं. तर जम्मू काश्मीर सारखं स्टेट याची तर मेजॉरिटी मुस्लिमच आहे, बरोबर. त्यामुळे तिथे जो अर्निंग झालेला आहे हे त्या ट्रस्टला वक्फ बोर्डाला, तर ते 50 कोटी झाले. मग त्यांनी काही जागा ऑक्युपाईड असतील त्या काढल्या असतील, त्या जिथे व्यवस्थित रेट आला पाहिजे. म्हणजे एखादी जमीन जर कोणाला रेंटली दिलेली आहे तर त्याचा रेंट प्रॉपर असला पाहिजे. आणि ते रेंट घेत असतील त्या रेंट मधला काही पार्ट वक्फ बोर्डाला येतो. म्हणजे एका ट्रस्टने समजा ही जमीन एखाद्या उद्योगपतीला दिली, तर उद्योगपती समजा त्यातनं उद्योगपती त्या भाडं त्या ट्रस्टला देत असेल 100 रुपये, तर त्यातले 7 रुपये तो वक्फ बोर्डाला देणार असतो, बरोबर. आणि ते 7 रुपये प्रॉपर, ते 100 रुपये प्रॉपर येतील याची रचना त्या बोर्डाने, जम्मू काश्मीर बोर्डाने व्यवस्थित लावली. आणि त्यामुळे त्याचं जे अर्निंग झालंय ते 50 कोटी झालंय. आपल्या इथे काय होतं? आपल्या इथे होतंय की मस्जिद असते, मस्जिदमध्ये गाळे असतात, कमर्शियल केलेलं असतं, ते कोणाला तरी याच्यामध्ये देतात, काय म्हणतात ॲग्रीमेंट करतात वगैरे. ॲग्रीमेंटमध्ये 10 रुपये लिहितात घ्यायचे, म्हणजे ॲक्च्युअल घेतली पाहिजे त्यांनी 100 रुपये घेतात, ऑन रेकॉर्ड 10 रुपये, आणि बाकीचे 90 रुपये हे कॅश नाही घेतात किंवा वेगळ्या पद्धतीने घेतात. आणि त्यामुळे तो जो पैसा बोर्डाकडे आला पाहिजे, बरोबर, त्यांच्या ट्रस्टमध्ये आला पाहिजे, ट्रस्टमध्ये येत नाही, ट्रस्टमध्ये नसल्यामुळे बोर्डाकडे येत नाही. त्यामुळे त्यातलं जे अर्निंग आहे याच्यामध्ये मोठं करप्शन आहे. आणि त्यामुळे तुम्ही जसं म्हणताय की चांगली लोक ट्रस्टवर आहे ना, ट्रस्टवर तर आहेच, पण बोर्डामध्ये पण येणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि फक्त बोर्ड नाही तर खालचे ट्रस्टी लोक जे आहेत ते सुद्धा घोटाळेबाज नसले पाहिजेत, बरोबर. आणि त्यांनी खरं तर अल्लाला घाबरलं पाहिजे असं करताना. कुणी जमीन विकतंय म्हणजे कुणीतरी खूप चांगल्या मनाने, खूप चांगल्या हेतूने अल्लाच्या मार्गामध्ये त्याचे जे अल्लाला जे करायचं आहे त्या विषयात त्यांनी दान केलेली असते. मग कदाचित मस्जिद बनेल, मदरसा बनेल, रिलिजियस एज्युकेशन होईल, जनरल एज्युकेशन होईल, हॉस्पिटल होईल, या हेतूने त्यांनी ज्या वाकिफने डोनेट केलेली असते ती केली. तर त्याचा जो
एम आहे वफचा किंवा चांगल्या वेलफेअरच्या गोष्टी झाल्या पाहिजे, बरोबर. तर त्या वेलफेअरच्या गोष्टी कुठे होताना दिसणार दिसत नाही नाही. तुम्हाला. बरं होत असतील तर त्याच्यामध्ये करप्शन खूप आहे. म्हणजे समजा एखाद्याने हॉल बांधलाय तिथे आणि हॉल तो भाड्याने देतोय, तर भाड्याचं हॉलचं भाडं 50,000 आहे, पण तो ऑन पेपर काय दाखवणार की मी 25,000च घेतलेत बरोबर. आणि बाकी अर्धे 25,000 अर्धे पैसे गायब. अरे तर असा जो पूर्ण इथे गडबड चालू आहे ती मोठी आहे. आणि मला वाटतं हे जे कोणी ऐकतील आणि ज्यांनी आपापल्या इथे जर अनुभवलं आहे ते डेफिनेटली म्हणतील की हे खरं आहे. बरोबर. आणि याचं कारण असं आहे, आणि आतापर्यंत त्याच्यावर कोणाचं कंट्रोल नव्हतं. एक्झॅक्टली याचं कारण असं कंट्रोल नाही आहे. हां, आणि मग त्याचं जर कंट्रोल चांगला केला तर जसं अद्राबीने केलं बरोबर. जम्मू काश्मीरच्या वक्फ बोर्डाच्या चेअरमनने, की त्याने सगळं बघितलं काय आहे, तुम्ही कोण किती घेताय प्रॉपर सांगावं, तुम्ही एवढं कमी का घेताय, मग त्याला क्रॉस केलं असेल ज्याला दिलं जातं, तुम्ही किती येताय, बरोबर. मग तो गडबडला असेल त्याने प्रॉपर. मग असं सगळं जे प्रॉपर करणं जे आहे त्यासाठी चांगले लोक बोर्डातही असणं, बरोबर. चांगले लोक ट्रस्टमध्येही असणं, आणि त्यामुळे याचं करप्शन कमी होलं. आणि बेसिकली त्यांनी घाबरलं पाहिजे की ही देवाची भूमी आहे आणि देवाच्या भूमीला तुम्ही असं, देवाला दान केलेल्या भूमीला तुम्ही असं कसं हे करू शकता. बरोबर. तर ही जी गोष्ट आहे की चांगली माणसं अपॉइंट होणं, त्यासाठी मला वाटतं सरकारने वक्फ बोर्डाने याच्यामध्ये पण लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. नाही, आणि दुसरं एक गोष्ट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची की याच्यात खूप घोटाळे होत आहेत. ते तुम्ही एक उल्लेख तर केलाच, पण काही अशी उदाहरणं समजा मुंबईतली, पुण्यातली, आजूबाजूची काही उदाहरणं की याच्यात खरंच खूप घोटाळे झालेत आणि ते बाहेर आलेत नंतर, असं काही? नाही, तर जग जाहीर आहे ते. हां. सगळ्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे अंटेलियाचं सगळ्यांना माहीत नाही आहे का, तर माहिती आहे. सगळ्यांना कोणी केलं तर मुस्लिमांनीच केलं आहे. बरोबर. मुस्लिमांनीच मुसलमानांना हातात घेऊन अंटेलिया कॉर्पोरेशनला जागा विकली. त्यावेळी मते राष्ट्रवादीचे एक जण मेंबर होते आणि काँग्रेसचे एक जण मेंबर होते, आणि तेव्हा वक्फ बोर्डाला चेअरमन नव्हता. या दोघांनी आणि मोहम्मद नसीम खान असतील मंत्री, या सगळ्यांनी मिळून तो कारभार केलेला आहे. अच्छा. आणि यांच्या संमतीवर डेफिनेटली झालं नसणार आहे. बरोबर. याची कधीतरी चर्चा उहापोह त्याचा इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि हे कसं काय, ती सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, आणि यामुळे या ॲक्टमुळे काय होईल आता की खरंच तसं आहे का, बरोबर. ती कोणाची जमीन आहे, ते कुठल्या ट्रस्टची जमीन आहे, त्या ट्रस्टला कोणी दिली, काय आहे, आज सगळी इन्क्वायरी होऊन खरं कायद्याच्या चौकटीत व्यवस्थित येस सगळं होणार. वक्फ बोर्ड आणि जे कोणी चोर, गुंड, लफंगे या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांनी गडबड केलेली आहे, अगदी लेटेस्ट, आता मला त्यांचं नाव नाही माहिती आहे, आत्ता विरार अलिबाग कॉरिडॉर होतोय, त्याच्यामध्ये एकाने अशी जमीन विकलेली आहे, एका ट्रस्टने, नाव देते अलिबागच्या साईडची आहे, आणि तिथेही असंच त्यांनी 3-4 करोडला विकून टाकली. आणि झालं कसं की जेव्हा त्यांनी विकली जमीन आणि कॉरिडॉर होणार नंतर लक्षात डिक्लेअर झालं, आणि मग जेव्हा जमीन असते, ती जमीन ॲक्वायर करणार असते सरकार, तेव्हा त्याला तिप्पट चौपट भाव देते. मग ते परत उभे राहिले, अरे आता तुम्ही तर आमच्याकडनं फक्त एवढेच पैसे घेतलेत, आम्हाला आता एवढे पैसे पाहिजेत. मग तो वाद कुठेतरी मग समाजात माहीत पडला, अरे यांनी जमीन विकली. तर असे खूप लेटेस्ट उदाहरणं आहेत. आत्ता आमच्या घाटकोर, मी जिथे राहतो, घाटकोर वेस्टला कलेक्टर लँड आहे. कलेक्टर लँडवर एक मदरसा उभा आहे, आणि त्या मदरसाची जागा जी आहे ती कलेक्टरची आहे. त्याच्यावर तसंच अगेन फेक किंवा आम्ही ते वर्षानुवर्ष काही ना काहीतरी करतो आहोत, आता ही जागा आम्ही वक्फमध्ये वर्क करतो आहोत, असं त्यांनी केलेलं आहे. अशा बऱ्याच एकतर दर्गा आहे तिथे. आता खरं ते स्वतःला त्या दर्ग्याचे गद्दी नशीन मानतात. त्यांनी काय केलं, दर्ग्याची जेवढी जागा आहे, दर्ग्याची ॲक्च्युअल थडगं जे आहे, कबर जे आहे, त्या कबरेच्या आजूबाजूचा सगळा एरिया कमर्शियल करून टाकला. खरं तर त्यातनं येणार उत्पन्न हे तिथल्या मुसलमानांना कामात यावं, पण ते करोडोमध्ये उत्पन्न येत आहे, अगदी प्राईम लोकेशन आहे, पण मग ते तिथल्या लोकांच्या कामासाठी नाही ते वापरलं जातं, ते कमर्शियल वापरतात, स्वतः पैसे देत आहेत, मी याचा मालक आहे अशा आविर्भावात काही ट्रस्टचे ट्रस्टी वावरत आहेत. हे खूप चुकीचं आहे. मला वाटतं इथे जे विरोध जो चाललाय ना, की आमच्या डोक्यावर हिंदू लोक येतील किंवा सरकार हे असं करून सगळ्या जमिनी हे करतंय, मला वाटतं की आधीच्या लोकांनी जे मुसलमानांना खूप नोसलेलं आहे, खूप त्यांना ओरबडलं आहे. आणि अदरवाईज म्हणजे सच्चर कमिटीचा रिपोर्ट आहे, तो असं म्हणतो की आपल्या मुस्लिम वफकडे
9 लाख एकर जमीन आहे हां. आणि त्याचं उत्पन्न किती आलं पाहिजे 15,000 करोड. ते आता काय ते 200 करोड वगैरे. 200-300 त्यावेळी त्यांनी दिलाय की 600 करोड येते वगैरे. हां हां. तर आता तर ते अमित शहाच्या बोलण्यातनं किंवा याच्यातनं 200-124 असं काहीतरी ऐकलंय. हां हां. तर हा जो सगळा विषय आहे की मग एवढं उत्पन्न कोणी आणायचं, तर हे मुस्लिम समाजाचंच काम आहे. मुस्लिम समाजातल्याच लोकांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. सरकार तर आहेच, मग लक्ष देताना हा कायदा आहे त्यांच्यासाठी. हा नवीन जो अमेंडमेंट झाला आहे की जर कोणी विकली असेल जमीन, जर कोणी त्याच्यामध्ये काळा बाजार केला असेल तर त्याला नक्की समोर आणलं पाहिजे आणि याच्यातून चांगलं नवीन काय काय उभं राहिलं. मी आत्ता मध्ये तुमच्या सोलापूरला एक काय युनिव्हर्सिटी, मायनॉरिटी युनिव्हर्सिटी काहीतरी त्याचं उद्घाटन झालं मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये, 3 नोव्हेंबरला वगैरे. बरोबर. तर त्यांना त्या जमिनीसाठी खूप आटापिटा करायला लागला हो. की त्यांना जमीन नाही मिळत होती वगैरे वगैरे, मग त्यांना मिळाली. की युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना युनिव्हर्सिटीला हे पाहिजे होतं, जागा पाहिजे होती. मग त्यांनी कधी 50 एकर जमीन घेतली आहे, मग त्यातली अर्धी एकर ते डेव्हलप करणार आणि त्या डेव्हलप केलेल्या पैशातनं युनिव्हर्सिटी चालवणार. त्यातनं जे पैसा येईल कमर्शियल करणारे अर्धे 100 कोटी घेतले, 50 कोटीचं मध्ये युनिव्हर्सिटी चालवणार, 50 एकरमध्ये युनिव्हर्सिटी चालवणार, 50 एकर कमर्शियल करणार. त्या कमर्शियलमधनं जे पैसे प्लॉट विकले जातील किंवा त्यातनं काय काय होईल त्यातनं येणाऱ्या पैशामध्ये विद्यापीठ चालतील. जर ती जागा त्यांना फ्रीमध्ये मिळाली, फ्रीमध्ये म्हणजे आता सोलापूरमध्ये किंवा कुठेही. आता मी आय थिंक मला एक माहिती आहे, जे जेव्हा पहिलं CM आपले देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा CM झाले तेव्हा एक प्रपोजल एंडिंगला आलं होतं सरकारकडे. आय थिंक विनोद तावडेंकडे मायनॉरिटीचा चार्ज होता तेव्हा, की एक जवळजवळ 8,000 एकर असलेलं जमीन, 8,000 एकर असलेलं शहापूरच्या ठिकाणी कुठेतरी आहे. बापरे. आणि त्यांनी प्रपोजल काय आणलं, खूप चांगलं प्रपोजल होतं की यातला काहीतरी 500 एकर वगैरे तुम्ही प्लॉटिंग करा किंवा 800 एकर प्लॉटिंग करा. कशासाठी, तर मायनॉरिटीच्या म्हणजे मुस्लिमांसाठी MIDC चालू करूया. अच्छा. त्याला नाव पण त्यांनी सुचवलं होतं की मायनॉरिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर वक्फ बोर्डाने काय त्यांनी जे प्रपोज केलं होतं वक्फ बोर्डाला, की वक्फ बोर्ड याचं म्हणजे जसं MIDC करतं किंवा आपला उद्योग विभाग करतं की त्याचं प्लॉटिंग करतं आणि ते प्लॉट टेंडरिंग करतं, विकतं आणि त्यातनं अर्निंग करतं आणि त्यातनं त्यांचा कारभार चालतो, इंडिपेंडंट बॉडी. तसंच वक्फने असं करावं. वक्फने या जमिनी मुस्लिमांना विकाव्या, मुस्लिमांना भाड्याने द्याव्यात, त्या भाड्यातनं जे अर्निंग होईल त्यातनं ते सगळं चालवावं. बरोबर. आणि मग याच्यात काय झालं असतं, ज्या मुस्लिमांना किंवा असं पुढे करू शकतो, ज्या मुस्लिमांना स्वतःची इंडस्ट्री उभारायची आहे, समजा तो मुस्लिम नाही उभारणार आहे, तो अजून कोणाला तरी घेऊन उभारेल, त्याचं नावाने मुसलमानाच्या नावाने घेतली जाईल, पण ते उद्योग उभारला जाईल. उद्योग उभारला जाण्यासाठी जागा जी हवी असते ती जागा मिळेल. उद्योग उभारण्यासाठी त्याला सगळं तिथे फॅसिलिटीज मिळतील आणि हे करणारी वेगळी रचना तयार होऊ शकते आणि त्यातनं चांगलं देशासाठी पण चांगलं होईल आणि बट ऑब्वियस मुसलमानांचं चांगलं होणारच आहे. तर हा जो हेतू घेऊन जे आले होते त्यांना परत एकदा अप्रोच होता आपण की तुम्ही पुन्हा एकदा या कायद्यानुसार, मागच्या कायद्यानुसार होत नव्हतं असं, या कायद्यानुसार असं काय होईल का, असं आपण पुन्हा एकदा करू. पण मला याच्यात असं वाटतं की 9 लाख एकर एवढी जमीन मुसलमानांच्या भल्यासाठी वापरण्याची तरतूद वक्फमध्ये आहे, बरोबर, म्हणजे वापरली पाहिजे ऑब्विसली. पण 99% लोकांना माहितीच नाही आहे मुसलमानांना की काय आहे नेमकं, आणि 1% त्यातला जो आहे तो हे सगळं लुबाडतायत. म्हणजे तुम्ही काय, म्हणजे कुठल्या तोंडाने तुम्ही मोदींना शिव्या घालणार का, कुठल्या तोंडाने तुम्ही हिंदुत्ववाद्यांना किंवा मुस्लिम आहे तर कोणत्याही माणसांना कसं काय, कुठल्या तोंडाने तुम्ही शिव्या घालणार. त्यामुळे त्यांना तर यांनी आता हाऊसमध्ये सुद्धा बघितलं की OBC असतील किंवा जे ऑपोजिशन पार्टीचे असतील, म्हणजे शिवसेना उभाटा असेल, आपल्या इकडे काँग्रेस असेल किंवा आणि लोक जे हिरिरीने, म्हणजे अरविंद सावंतांचं मी भाषण ऐकलं की त्यांनी त्यांच्या एरियामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे मुंबईचं जो साऊथ मुंबईचे जे आहेत त्यात कित्येक, मी जे उदाहरण दिलं अंजुमन इस्लाम, तो उदाहरण साऊथ मुंबईतलंच आहे, बरोबर. त्यांनी त्याच्याबद्दल चकार शब्द केला नाहीये, पण ते कसं मुसलमानांच्या आहे त्यांना त्यातलं काही नॉलेज पण नसेल, पण हे मुसलमानांच्या विरोधात एवढंच बोलत होते, त्याच्या पलीकडे ते काय गेलेत असं मला वाटलं नाही, बरोबर. आणि त्यामुळे विरोधकांनी काय एक उभं केले ववंडर की हे
ते हायपोथेटिकल बोलतायत की बरोबर. बाबा बीजेपीचं सरकार आहे, बीजेपी सरकार तुम्हाला तुमच्या जमिनी घेणार. हे एकदम बोलायला सोपं आहे. प्रॉपर नियोजन होणं, ह्या जमिनीवर चांगलं उत्पन्न येणं, बरोबर. हे मुस्लिम समाजाने स्वतःहून इनिशिएट घेऊन केलं पाहिजे. आणि त्याला सरकारची साथ राहील. आणि त्यासाठीचे जे बदल आहेत, म्हणजे कायदा लागेल ना काहीतरी करायला व्यवस्थित, तर त्या कायद्यातले बदल या बिलमध्ये अमेंड केलेले आहेत, बिल पारित केलेलं आहे. आणि त्याचा नक्कीच उपयोग मुस्लिमांनी केला पाहिजे. आणि मुस्लिमांनी कायद्याचा अभ्यास करून चांगल्या प्रकारे चांगल्या गोष्टी त्यात अर्निंग होईल. जसं मी MIDC म्हणलो, कॉलेज होऊ शकतं, विद्यापीठ होऊ शकतात, स्किल सेंटर होऊ शकतं, नंबर ऑफ गोष्टी होऊ शकतात. म्हणजे मी मुंबई शहरात किंवा भिवंडीमध्ये किंवा आजूबाजूच्या बघतो की अरे आम्हाला आता लग्न आहे आणि आम्हाला हॉलचं भाडं इतकं आहे. अरे तुम्ही तुमच्या वक्फच्या जमिनीमध्ये हॉल उभे करा आणि ते कमी भाड्याने द्या. बरोबर. मुस्लिमान किंवा त्याचं जनरल कमी याच्यात ठेवा, वेलफेअर मधलं. आणि त्यातनं हा समाजाचा फायदा करून दिला पाहिजे. तर असं कुठंही होत नाही. अशा प्रकारचे विविध वेलफेअर्स जेणेकरून मुस्लिम समाजाला होऊ शकतात. मग कदाचित कोणी युनिव्हर्सिटी बनवेल, कोणी आणखीन स्किल सेंटर बनवेल, कोणाला शाळेला जागा द्या. बरं, असा शाळेला जागा पण दिलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मौलाना आझाद ट्रस्ट आहे संभाजीनगरला, म्हणजे औरंगाबादला. आणि तिथे संभाजीनगरमध्ये ती 165 एकर जमीन दिली होती. झकेरिया साहेब जे आहे त्याचे चेअरमन होते तेव्हा, आणि तेव्हा UD मिनिस्टर पण होते. ते 1962ची गोष्ट आहे. आत्ताच्या घडीला त्यांच्या ट्रस्टला फक्त 35 एकर जमीन आहे त्यांच्या हातामध्ये. किती एकर पैकी? 165 पैकी. बापरे. फक्त 35 एकर जमीन आहे. याचा अर्थ म्हणजे जी उरलेली जमीन जी आहे 125 एकर वगैरे काय असेल ती जमीन कोणीतरी काळा बाजार केला. म्हणजे आम्ही जे तिथे जाऊन पाहतो, एक तर तिथे दिसतं की तिथे 5 स्टार हॉटेल उभं आहे. 5 स्टार हॉटेलच्या बाजूला मोठं ग्राउंड आहे. त्या हॉस्टेलचं, त्या 5 स्टार हॉटेलचंच ते 5 स्टार हॉटेल त्याच्यामध्ये चालतं. याचा स्टेक त्यांना जातो, असं जे चर्चेत आहे तिथे. तर असं सगळं आहे. त्यामुळे समाजानेच लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. की जसं कॉलेज तर उभारलं आपल्यासाठी, पण उरलेलं जमिनीचा काळा बाजार केला. तर अशा काळा बाजार करणाऱ्यांचे गचांडे पकडले पाहिजे, त्यांची कॉलर पकडून त्यांना विचारलं पाहिजे की तू हे चुकीचं केलं आहे आणि तुम्ही त्याचं भरपाई केली पाहिजे. बरोबर. आणि अगेन आपल्याला हे रॉंग नंबर ऐकवतायत, हे पुन्हा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी काय अमेंडमेंट झाली कायद्यामध्ये, ती जरा थोडं संक्षिप्त रूपात सांगितली तर बरं होईल. मग काय अमेंडमेंट झाली? जसं आपण चर्चा केलीच की आता ह्या सगळ्या जमिनीचा करता धरता जो असेल, म्हणजे ओव्हरऑल मालक जो असेल, मॉनिटर करणारा, तो कलेक्टर असेल. बरोबर. दुसरी गोष्ट, कुठल्याही लेवलच्या कोर्टात जाता येऊ शकतं. म्हणजे आधी कसं हायकोर्टात जाता येऊ होतं आणि सुप्रीम कोर्टात जाता येऊ शकतं. आता कसं होईल की समजा माझ्या विट्या शहरामध्ये ट्रस्ट आहे, त्यांना काहीतरी तिथेच प्रॉब्लेम होते, ते लगेच तिथल्याच कोर्टात जाऊ शकतात. विट्या शहराच्या तालुक्याच्या, म्हणजे दिवाणी न्यायालयात किंवा त्याच्या जिल्हा कोर्टामध्ये, सगळीकडे ते त्या हायरार्कीमध्ये जाऊ शकतो. आधी हे नव्हतं, फक्त ट्रिब्युनलमध्ये जायचं. ट्रिब्युनलमध्ये नाही आपल्याला न्याय मिळाला तर हायकोर्टात जायचं, आणि हायकोर्टात नाही मिळालं की सुप्रीम कोर्टात जायचं. आता मला सांगा, एखादा जर माणूस हायकोर्टात जाणार की तेवढी त्याची किंमत असणार आहे का? किंवा जे ट्रस्ट असेल, ट्रस्टच गडबड झाल्यात. आणि इथे एक जर आणखीन एक खूप साफ खोटं जे बोललेलं आहे की हिंदूंनी जमीन ॲक्वायर केलेल्या आहेत किंवा नॉन मुस्लिमांकडे नाहीच जमीन, त्यांच्या जमिनीवर कब्जा हिंदूंचा आहे. तर हे देणारे कोण होते? बरोबर आहे. तुम्ही देणारे, सहाय्य करणारे, NOC देणारा, म्हणजे कोण कोण असं सांगतो तुम्हाला. वक्फ बोर्डचे मेंबर असतात, ते हे सगळं करतात. ट्रस्टी असतात, त्या फलाना ट्रस्टचे, ते ट्रस्टी हे करतात. आणि मग सरकारमध्ये बसलेला माणूस, ह्या सगळ्यांचं मिळून हे सगळं गव्हाड असतं. आणि ते त्या गोष्टीमध्ये यांच्या मर्जीशिवाय आणि यांच्या NOC आणि वक्फ बोर्डच्या NOC शिवाय, म्हणजे वक्फ बोर्डचा CEO हा बाय डिफॉल्ट मुस्लिम असतो. सगळे मेंबर्स मुस्लिम आतापर्यंत असायचे. तर त्यांनी सगळं हे घोटाळे केले. यांचं छोट्या छोट्या झोपड्या पण विकल्या जातात तिथपर्यंत. म्हणजे मुंबईतली मोठी हे आहे, कब्रस्तान आहे, त्या ठिकाणी
एकाने आतमध्ये त्याचा खानका बनवला आहे. तर खानका त्याने ती जमीन कब्रस्तानसाठी खानकासाठी नाही आहे, तर त्याने खानका बनवला आतमध्ये. पण त्या आता रिलिजियसली कोण काढू शकत नाही. पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलीस स्टेशनमध्ये हा काय म्हणजे असं काय केलं तर ताणतणाव निर्माण होईल. तर ह्या सगळ्या दबावाखाली प्रशासनही हे करत नाही. त्यामुळे जर कोर्टात गेलं तर प्रशासन स्ट्रॉंग असेल, कलेक्टर असल्यामुळे प्रशासन स्ट्रॉंग असेल, त्यामुळे न्याय मिळायला लवकरात लवकर मदत होईल. जी वर्षानुवर्ष पेंडिंग आहेत सगळ्या गोष्टी त्या लवकरात लवकर सुटण्यामध्ये याच्यातनं. दुसरी गोष्ट याच्यात अमेंड केलेली आहे की आदिवासी जमीन जी आहे ती याच्यातनं देता येणार नाही. मग अगोदर ते तसं नव्हतं. तर आदिवासी जमीन जी आहे त्याच्यात त्यांना वक्फमध्ये वर्क करता येणार नाही. आणखीन एक चांगला अमेंडमेंट जे आहे, महिलांचं नेतृत्व त्याच्यामध्ये असणार आहे. महिला त्याच्यामध्ये दोन महिला असणार आहेत. बरोबर. आता मी कालच जेव्हा एका न्यूज चॅनल होतो त्यामध्ये एक खासदार जे आता ट्रस्ट जे वर्क बोर्डमध्ये आहे, सेंट्रल वर्क बोर्डमध्ये आहेत, मग त्यांना बघून इम्तियाज म्हणले हे बघा ह्या महिलाच आहेत, त्या आहेत बोर्डाच्यामध्ये. त्यांना मला खरं तेव्हा तिथे बोलता नाही आलं, पण त्या खासदार असल्यामुळे तिथे आहेत. है ना, तुम्ही तुमचे खासदार किती निवडून आणता, स्वतः निवडून येत नाहीत. तुम्ही किती महिलांना तिकीट देता खासदारकीमध्ये आणि किती महिला आणू शकतात त्याच्यावर. त्यामुळे महिलांचं नेतृत्व जे आहे ते पॉलिटिकली तर नाहीच आहे. बरोबर, पॉलिटिकली खूप कमी आहे, राजकीय दृष्ट्या नाही, पण सोशली याच्यात नाही येऊ शकतात. चांगल्या ज्या महिला काम करतात समाजामध्ये त्यांना वर्क बोर्डात ठेवता येऊ शकतात. बरोबर, खूप आहेत. म्हणजे आपल्याकडे पुण्यामध्ये म्हणला किंवा मुंबईसारख्या एरियामध्ये, अर्बन एरियामध्ये खूप चांगलं काम करणाऱ्या किंवा सगळी ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये बरेच अशी नावं निघू शकतात की ज्यांना वेगळे पुरस्कार मिळालेत. चांगले शिक्षक असतील ते चांगलं मॉनिटर करू शकतात. चांगलं नॉलेज असलेले अधिकारी आहेत की ज्या रिटायर झालेल्या असतील. कोणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटनं रिटायर झालं असेल, कोणी चांगल्या ॲडमिन पोस्टवरून रिटायर झालं असेल. ना अशा बऱ्याच लोकांना याच्यामध्ये अपॉइंट करता येऊ शकतं. बरोबर. त्यामुळे महिलांचं नेतृत्व तिथे होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये महिलांना काहीच नव्हतं ते आता त्याच्यामध्ये 2 महिला त्यामध्ये प्रत्येक राज्याच्या बोर्डामध्ये आणि सेंट्रल बोर्डामध्ये असू शकतात. हे एक चांगलं अमेंडमेंट त्याच्यामध्ये आहे. सांगितलं. आणखीन एक अशी गोष्ट जी आहे की कुठलीही जमीन कुणीही उठून जे काहीतरी थातूरमातूर कागद लावून ते वर्क बोर्डात वर्ग करायचं आणि मग ट्रिब्युनलमध्ये भांडत बसा, तर ते सुद्धा याच्यामधनं काढून टाकलेलं आहे. कुणीही करू शकणार नाही. त्याचा खूप प्रोसेस असणार आहे. म्हणजे आता कसं मी मुंबईतल्या अंजुमन इस्लामच्या विषयातलं सांगितलं, त्यांनी किती 15 का 21 दिवसामध्ये ते फटाफट करून टाकलं. त्यांनी प्रोसेसच ठेवली आधी. तो आधी तुला अपील करायला लागेल, पेपर आउट करायला लागेल की ही जमीन आहे आणि ही जमीन माझी आहे, म्हणजे मुळात माझी आहे आणि ही जमीन मी वक्फ करणार आहे हे पेपरमध्ये द्यायला लागेल, नो ऑब्जेक्शन घ्यायला लागेल. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्यामुळे खूप कंट्रोल आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे जो सामाजिक ताणतणाव आहे तो सुद्धा याच्यामुळे म्हणजे कमी होईल. हिंदू मुस्लिम जे बऱ्याच गोष्टीमुळे झालेलं आहे की समजा उदाहरण आपल्याकडे लातूरला गावच्या गाव वक्फमध्ये आहे असं लक्षात आलं, कोणीतरी त्याची जमीन विकायला काढायला गेलं आणि त्याला ही तर वक्फमध्ये आहे जमीन, तर असं होणार नाही आणि याच्यावर कंट्रोल होईल. आणि इथला जो सौहार्द आहे तो सौहार्द याच्यामुळे चांगला टिकून राहील आणि मजबूत होईल या ऍक्टमुळे असं वाटतंय. बरोबर. शेवटचा प्रश्न, अर्थात आपण खूप चर्चा केली या विषयात. एकतर खूप संभ्रम आहे मुस्लिम समाजामध्ये या विषयातला निर्माण केला. अर्थात तो कायदा मोदी सरकारने आणला याचा अर्थ संभ्रम विरोधी पक्षच निर्माण करणार, काँग्रेस असेल किंवा MIM असेल, या सगळ्या लोकांनी हा संभ्रम निर्माण केला आहे. दुसरं, काही ठिकाणी जसं मुर्शिदाबाद असेल पश्चिम बंगालचं, तिथं दंगली वगैरे होत आहेत, त्याचं काही ना काही पडसाद बाकीच्या ठिकाणी उमटू शकतात. तर तुम्ही जरा मुस्लिमांना काय अपील कराल या सगळ्या विषयात? म्हणजे मी मुस्लिम राष्ट्रीय मंच म्हणून आम्ही असं करणार आहोत. मुस्लिम राष्ट्रीय मंच म्हणून आम्ही देशभरामध्ये 500 सभा घेणार आहोत, 100-150 आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत आणि याच्या बरोबरीनं वेगवेगळ्या ट्रस्टना जाऊन भेटणार आहोत, वेगवेगळ्या ग्रुप्सना जाऊन भेटणार आहोत आणि सांगणार आहोत की हा जो ॲक्ट आहे हा मुसलमानांच्या उन्नतीसाठीचा आहे. मग जी आपण चर्चा केली की ज्याच्यामुळे मुसलमानांची जमिनी कोणी घेणार नाही आहे, हे 100% पहिलं. असं कुठलं प्रोव्हिजनच नाही त्याच्यामध्ये की
दिलेली जमीन म्हणजे जे मी जर इरफान अलीने माझी कमवलेली जमीन वफ केली असेल आणि ती परत कोणी सरकार जमा करणार आहे असं कुठलंही प्रोव्हिजन त्या ॲक्टमध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट की जो समाजामध्ये तेढ निर्माणाचा प्रयत्न करतात म्हणजे जसं तुम्ही म्हणाला दंगली वगैरे, तर मला वाटतं समाज खूप सतर्क आहे. आपल्या म्हणजे बेसिकली मुसलमानांनी वेगवेगळ्या ज्या चर्चा झालेल्या आहेत समाजामध्ये संसद भवनामध्ये त्या नक्की ऐकाव्यात. त्याच्यामुळे तुमचा भरपूर संभ्रम दूर होईल. म्हणजे त्या सुधांशू त्रिवेदीचा असेल, अमित शहांचं असेल किंवा वेगवेगळ्या आणखी जगदंबिका पालनी त्यामध्ये मांडलेलं आहे. तर यांनी खूप ओपनली त्यात सांगितलेलं आहे की त्यांना स्पष्टपणे. आणि तुम्ही जर अपोजिशन लिडरच्या बघितलं त्यांनी तसे गोल मोटल सांगतायत की ही जमीन आहे मग तुम्ही हे करणार का आणि हे होईल का. त्या कायद्यात असं लिहिलंच नाही आहे की कोणाची जमीन घेतली जाईल. मग कोणाची जमीन जाणार नाही आहे. उलटं या ॲक्टमुळे सगळ्या ज्या वफच्या जमिनी आहेत त्याच्यावर एक चांगला गव्हर्नन्स येईल. चांगल्या गोष्टी कशा होतील या विषयात सातत्याने चर्चा होईल आणि त्यातनं चांगलं उत्पन्न वक्फ बोर्डाचं होईल. आणि वक्फ बोर्डाचं उत्पन्न चांगलं झालं की त्यातनं वेलफेअरच्या चांगल्या वेगवेगळ्या गोष्टी मुस्लिम समाजामध्ये होतील. हे 100% मी सांगतो तुम्हाला. आणि हा जर मी परत 10 वर्षांनी जर हा व्हिडिओ मी स्वतःच बघितला तर माझ्या व्हिडिओनीच मी सांगू शकेल की बाबा मी 10 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं की असं चांगल्या वेलफेअरच्या गोष्टी होतील, असं मी छाती ठोकपणे सांगतो. वा. सो तुम्ही वेळ दिलात, मुंबईवरून खास वेळ देऊन या चर्चेसाठी आलात आणि आपण ती सगळी चर्चा केली यासाठी तुमचं खूप खूप आभार. वेगवेगळ्या विषयातल्या भविष्यकाळातही आपण या सगळ्या अशा विषयांवरती चर्चा करत राहू. सो हे होते इरफान अली पीरजादे, ज्यांनी मुस्लिमांना वक्फ कायदा काय आहे किंवा वक्फच्या विषयातली जी काय अमेंडमेंट नवीन झाली तर ती सविस्तर आपण माझ्यासोबत चर्चा केली. तुम्ही ऐकताच आहात आणि वेगवेगळ्या विषयांवरती भविष्यातही ते आपल्याशी बोलत राहतील. विशेषतः मुस्लिम समुदायाशी जे काही संबंधित विषय आहेत अशा विषयात ज्या ज्या वेळेस आपण बोलू त्या वेळेस ते आपल्यासोबत असतील याची खात्री आपल्याला आहेच आहे. आपण थांबूया तिथं. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.